एक हिरो आणि एक हिरोईन असा रहस्यमय मर्डर. तपासात सत्य बाहेर येतात. पोलीसही झाले हैराण. बंगरोळ कर्नाटकच्या बंगळूर येथे रेणुका स्वामी हत्याकांडात आतापर्यंत पोलीस कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील 2 प्रसिद्ध चेहऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. ही मोठी नावे आहेत. अभिनेता दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा गोंडा. अभिनेता दर्शन सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. गल्लीतले भटके कुत्रे मृतदेह खेचत होते तेव्हा या हत्येची भनक पोलिसांना लागली आणि रेणुकाच्या कुटुंबाने केलेल्या तक्रारीवरून 9 जूनला कामाक्षी पल्या पोलिसांनी अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याला अटकही केली गेली आहे. दर्शनसह या प्रकरणातील 9 अटकेत आहे. या मर्डर मिस्ट्रीमध्ये 3 महत्त्वाचे रोल आहेत. पहिला रेणुका स्वामी, तर दुसरं कन्नड अभिनेता दर्शन आणि तिसरी भूमिका म्हणजे अभिनेत्री पवित्रा गोंडा. अखेर ह्या हत्याकांडात तिघांचे कनेक्शन काय आहेत ते जाणून घेऊ. पवित्रा गोंडा ही एक कन्नड अभिनेत्री आहे. ती फेमस अभिनेता आणि मर्डर प्रकरणी अटकेत असलेल्या दर्शनची दुसरी पत्नी आहे. दीर्घकाळ आणि रिलेशनशिप राहिल्यानंतर दर्शनने पवित्रासोबत लग्न केले होते. मीडिया रिपोर्टनुसार रेणुका स्वामी आणि दर्शनाची पत्नी पवित्राला आक्षेपार्ह मेसेज पाठवून तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता, ज्यामुळे अभिनेता दर्शन प्रचंड वैतागला होता. पवित्राने अभिनेत्यासोबत दर्शनसोबत जानेवारी 2024 मध्ये सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते. ही दोघी मागील 10 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते आणि पवित्राच्या पोस्टमुळे सोशल मीडियात खळबळ माजली. कारण दर्शन आधीपासूनच विवाहित होता आणि 2017 मध्ये पवित्रा आणि दर्शनच्या ट्विटर, फेसबुक अनेक चर्चा रंगल्या होत्या. परंतु वाद झाल्यानंतर पवित्राने फोटो हटवले होते. नोव्हेंबरमध्ये पवित्राने तिच्या मुलीच्या बर्थडेचा केक कापताना व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यात दर्शनही दिसला होता. दर्शन थगुदीप हा कन्नड सिनेमातील मोठा अभिनेता आहे. तो प्रोड्युसरही होता. 2002 मध्ये त्याने सिनेमात पदार्पण केले. अभिनेता दर्शनने 2 लग्न केले आहेत. त्या पहिल्या पत्नीचं नाव विजयालक्ष्मी तर दुसऱ्या पत्नीचं नाव पवित्रा गोंडा. या प्रकरणी बंगळूर डीसीपी म्हणतात की रेणुका स्वामीच्या हत्येची चौकशी सुरू आहे. रेणुका स्वामी हा दर्शनची पत्नी पवित्राला अश्लील मेसेज पाठवायची आणि हत्येतील आरोपीने त्याचा खुलासा केला. दर्शनच्या सांगण्यावरून रेणुकाला मारलं आणि त्यामुळे पोलिसांनी दर्शनासह 10 लोकांना अटक केली आहे. रेणुका स्वामी नावाच्या व्यक्तीची हत्या झाली. तो कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे राहणार होता. याचा मृतदेह 9 जूनला कामाक्षी पल्ल्यानजीक एका नाल्याजवळ आढळला. कुत्र्याने हा मृतदेह कुरतडला होता. रेणुका स्वामीची हत्या 8 जूनला झाली. मिळालेल्या माहितीनुसार यांची हत्या सुमन हल्ली ब्रिजवर करून मृतदेह नाल्यात फेकला. तो चित्रदुर्गाच्या एका फार्मसीत काम करत होता. तो अभिनेता दर्शनच्या पत्नीला आक्षेपार्ह मेसेज पाठवायचा असा आरोप आहे. कथितपणे अश्लील मेसेज पाठवण्यावरून अभिनेता दर्शनने रेणुका स्वामीचा काटा काढल्याचं बोललं जातं आणि दरम्यान पोलीस आणि प्रकरणी प्रत्येक अँगलने चौकशी करत आहे आणि रेणुका स्वामी गायब झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर रेणुका हत्येची माहिती पोलिसांना मिळाली.